आपण बीडमध्ये राज ठाकरे यांचं आगमन होणार आहे। त्यानिमित्त आपण पाहू शकतो इथं मोठे मोठे बॅनर इथं लावण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर आज राज ठाकरे यांचं बीडमध्ये आगमन होणार आहे। आज ते बीडमध्ये येणार आहे। त्याचबरोबर आज इथं शासकीय विश्रामगृहाच्या गेटवरती हे आरक्षण विरोधी चले जाओ असं बॅनर लावण्यात आलेलं आहे। नेमकं आता हे बॅनर कशा संदर्भात लावलेलं आहे, नेमका हा कोणाला विरोध आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। आणि हे सांगण्यासाठी आपल्यासोबत ज्यांनी ते बॅनर लावले आहे ते आपल्यासोबत आहेत। नेमकं विचारूया की हा बॅनर लावण्याचा नेमकं त्यांचा अर्थ काय, यामागे त्यांची भूमिका काय, काय सांगाल तुमची यामागची भूमिका काय आहे? आरक्षणामुळे सामाजिक न्यायाची भूमिका ही आमची अबाधित राहिलेली आहे आणि जो कोणी आरक्षणाला डिवचण्याचा प्रयत्न करीन, हिनवण्याचा प्रयत्न करीन, त्याला ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने आरक्षण विरोधी चले जाओ अशाच माध्यमातून प्रत्युत्तर दिलं जाईल। म्हणून आज बीड या ठिकाणी शासकीय विश्रामगृह या ठिकाणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने आरक्षण विरोधी चले जाओ म्हणून आम्ही ब्लॅकमध्ये बॅनर लावलेला आहे। नेमकं आज राज ठाकरे येणार आहे, समाजाच्या आरक्षणाविरोधी काही भूमिका आहे, या संदर्भात आपण हे बॅनर लावलेलं आहे। आरक्षणावर जे जे बोलतील, आरक्षणावर जे जे हिनवतील, आरक्षणाची गरज नाही म्हणतील, आम्हाला आरक्षणाची गरज आहे आणि त्याच माध्यमातून मराठा समाजांना सुद्धा आरक्षणाची गरज आहे। त्यामुळे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या आणि न्यायाच्या प्रत्येकाला सोबत घेऊन ते आज लढा लढतात आणि आरक्षणावर जर कोणी हिनवून कोणचा नेता बोलत असेल तर त्याला याच भाषेमध्ये प्रत्युत्तर दिलं जाईल। म्हणून आजचं या ठिकाणीचं बॅनर आम्ही लावलेलं आहे। नक्कीच त्यांनी आरक्षण विरोधी जे आहेत त्यांना विरोध म्हणून हे बॅनर लावलेलं आहे। आता नेमकं या संदर्भात आता काय भूमिका राज ठाकरे मांडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन राहुल गायकेसह मी नितेश उपाध्ये, बीड।